पाहूयात पुढचा रिपोर्ट। एकनाथ खडसे एकेकाळचे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असणारे फायर ब्रँड नेते, तेच खडसे सध्या गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये दिसतात। एकेकाळी अनेकांच्या आयुष्यामधला परफेक्ट राजकीय निर्णय घेणाऱ्या खडसेंना सध्या स्वतःचाच राजकीय निर्णय घेता येत नाहीये। बघूयात। भाजपचे की पवारांच्या राष्ट्रवादीचे? सांगा, एकनाथ खडसे नेमके कुणाचे? महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय नेता, महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय विश्लेषक, एवढंच काय खुद्द एकनाथ खडसेही याचं उत्तर छाती ठोकपणे देऊ शकणार नाहीत। राजकारणात अनेक दशकं काढलेल्या 72 वर्षांच्या खडसेंची एवढी गोंधळलेली अवस्था या आधी कधीही आणि कुणीही पाहिली नव्हती। ऐका खडसे काय म्हणतात। भारतीय जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही। खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे। अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल, तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल। खडसे तनानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, पण त्यांचं मन मात्र भाजपमध्ये अडकलंय। एकेकाळी राज्य भाजपचा गाडा हाकणारे आणि मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले खडसे 2014 नंतर काहीसे मागे पडले। पक्षातल्या अंतर्गत त्रासाला कंटाळून आपण भाजप सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, पण खडसे विधान परिषदेचे आमदार झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं। एका वर्षानं राष्ट्रवादी ही फुटली आणि खडसेंचं मन शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लागेनासं झालं। नाथाभाऊंनी लोकसभेच्या वेळेस मला पाठिंबा दिला होता, माझ्यासाठी त्यांनी कामही केलं, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यायची इच्छाही व्यक्त केली। पण मी ह्या प्रश्नावर आपल्याला एवढंच सांगेल, तो नाथाभाऊंचा व्यक्तिगत विषय आहे, तर तुम्ही नाथाभाऊंना जर विचारलं तर त्याचं उत्तर माझ्यापेक्षा ते सक्षमपणे देऊ शकतात। खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये 35-40 वर्ष त्यांनी काम केलं आहे। आता लोकसभेमध्ये त्यांनी भाजपाच्या उमेदवाराकरता काम केलं आहे। लवकरच आम्ही त्या ठिकाणी पुढचा निर्णय करू, पण खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टी सोबत राहतील असं वाटतं। JP नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला असं खडसे म्हणतायत, पण खडसेंनी पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाहीये। खडसे अजूनही कागदोपत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। खडसेंची आमदारकी काढून घेणार नाही असं शरद पवार म्हणाले। कागदोपत्री पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या खडसेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सुनबाईंना म्हणजेच भाजपला मदत केली। दुसरीकडे खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे या मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहेत। खडसेंच्या घरामध्ये सध्या 2 पक्ष आहेत, एक भाजप आणि दुसरा पवारांची राष्ट्रवादी। त्यामुळे नाथाभाऊ यापैकी कुठला पर्याय स्वीकारणार हेच पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।